निराकारमेकं निरानन्दमानन्द अद्वैतपूर्णम् परं निर्गुणं निर्विशेषं निरीहं परब्रह्मरूपं गणेशं भजेम गुणातीतमानं चिदानन्दरूपं चिदाभासकं सर्वगं ज्ञानगम्यम् मुनिध्येयमाकाशरूपं परेशं परब्रह्मरूपं गणेशं भजेम जगत्कारणं कारणज्ञानरूपं सुरादिं सुखादिं भगवान की जय। बोला सुखकर्ता दुःखहर्ता वरदा विघ्नाची। कंठीरती महामुक्ता वरदाची। जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराममूर्ती। कर्णमाते मानस्मरणे माते मानकामना पूर्ती। जय देव रत्ना कृता भवता कृतवती कुमरा। चंदनाची दुर्गी कुंकुम केशवरा। हिरे जनिता पुरा शुभ शोभरा। कुंडलीना पुणे जलती धारया। जय देव जय मंगलमूर्ती सीतामण पंचवद वदना। सदा शून्य वक्र तुंगाची महिमा। धाता माता वक्पाई सुधा। संकटी कावाणे निर्माणी रक्षा देववंदना। जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराममूर्ती। दर्शनाते मानस्मरणे माते मानकामना पूर्ती। दुर्गे दुर्गटवारी प्रसन्नवतारी। अनाथनाथे अम्बे वरदात्रियानि यांच्यादाकी पतोडा यांच्यादाकी। सुंदरी दहिनी गादी नवरती। हरे माता गोपाल गोविंदा हरे नंदिना। आज दिल पे हाथ रख के ये कसम ले हम सभी, ना झुकेगा देश अपना, ना झुकेंगे हम कभी। आज दिल पे हाथ रख के ये कसम ले हम सभी, ना झुकेगा देश अपना, ना झुकेंगे हम कभी। जिंदगी का क्या किया जो सर उठा के मर न पाया, हो गया वो खून पानी जो वतन पे ना बहाया। चल लहू से लिख दे खाक पे, ऐ भारत माँ तेरी माटी तेरा देश पहले,
दुनिया के सारे सुख पीछे है, मेरा देश पहले है। तिरंगा शान अपनी, देंगे इस पे जान अपनी। जनगण मन अधिनायक जय हे, तेरा संदेश पहले। दुनिया के सारे सुख पीछे है, मेरा देश पहले। आवाज है तो बोल जा, तू जिस्म है तो फड़फड़ा, और खून है तो खोल जा। ओ शेरा आज दहाड़ दे, अंबर पे तिरंगा गाड़ दे। माँ के दूध की तुझे कसम, मर जाया फिर मार दे, मर जाया फिर मार दे। आजादी से जिया गंगा में, राख बन के बहले। दुनिया के सारे सुख पीछे है, मेरा देश पहले है। तिरंगा शान अपनी, देंगे इस पे जान अपनी। जनगण मन अधिनायक जय हे, तेरा संदेश पहले। दुनिया के सारे सुख पीछे है, मेरा देश पहले। तेरा हिमालय आकाश छूले, बहती रहे तेरी गंगा। ऊंचा हो इतना, इतना बुलंद हो, तारों को छूमे तिरंगा। माँ से है माटी, माँ से है माथा, माथे पे माटी सजा के चले। माए चलती रहे बेखौफ हवाएं, लहरा के झूमे तिरंगा। आजाद रहे आबाद रहे तू, तारों को झूमे तिरंगा। माँ से है माटी, माँ से है माथा, माथे पे माटी सजा के चले। माए चलती रहे बेखौफ हवाएं, लहरा के झूमे तिरंगा। आजाद रहे आबाद रहे तू, तारों को झूमे तिरंगा। माए तेरे लिए मर मिटेंगे, तेरे बेटे ना पीछे हटेंगे। जब तुझ पे आँच आए, हमें तू पुकार लेना। बलिदान का बहाना हमें बार बार देना। ये जो जानवान है तेरे सामने क्या है, कोई शूरवीर ही प्राण दान देता है। माँ से है माटी, माँ से है माथा, माथे पे माटी सजा के चले। माए चलती
मेरी ज़मीं अफसोस नहीं, जो तेरे लिए 100 दर्द सहे। महफूज रहे तेरी आन सदा, चाहे जान मेरी ये रहे ना रहे। मेरी ज़मीं महबूब मेरी, मेरी नस नस में तेरा इश्क बहे। फीका ना पड़े कभी रंग तेरा, जिस्मों से निकल के खून कहे। तेरी मिट्टी में मिल जावा, गुल बन के मैं खिल जावा। इतनी सी है दिल की आरज़ू, तेरी नदियों में बह जावा, तेरे खेतों में लहरावा। इतनी सी है दिल की आरज़ू। सरसों से भरे खलियान मेरे, जहाँ झूम के भंगड़ा पा न सका। आबाद रहे वो गांव मेरा, जहाँ लौट के वापस जा न सका। ओ वतना में मेरे वतना में, तेरा मेरा प्यार निराला था। कुर्बान हुआ तेरी असमत पे, मैं कितना नसीबों वाला था। तेरी मिट्टी में मिल जावा, गुल बन के मैं खिल जावा। इतनी सी है दिल की आरज़ू, तेरी नदियों में बह जावा, तेरे खेतों में लहरावा। इतनी सी है दिल की आरज़ू। केसरी ओ हीर मेरी तू हंसती रहे, तेरी आंख घड़ी भर नम ना हो। मैं मरता था जिस मुखड़े पे, कभी उसका उजाला कम ना हो। ओ माई मेरी क्या फिक्र तुझे, क्यों आंख से दरिया बहता है। तू कहती थी तेरा चांद हूँ मैं, और चांद हमेशा रहता है। तेरी मिट्टी में मिल जावा, गुल बन के मैं खिल जावा। इतनी सी है दिल की आरज़ू, तेरी नदियों में बह जावा, तेरी फसलों में लहरावा। इतनी सी है दिल की आरज़ू।
वतन वतन मेरे आबाद रहे तू। अपना है दिल ये आज का, दुनिया से जाके बोल दो, बोल दो। ऐसे जागो रे साथियों, दुनिया की आंखें खोल दो, खोल दो। लहरा दो, लहरा दो, सरकशी का परचम लहरा दो। गर्दिश में फिर अपनी सरजमी का परचम लहरा दो। लहरा दो, लहरा दो, सरकशी का परचम लहरा दो। गर्दिश में जिद है मेरी दर्द चीर के निकल चुका, मौका मिले तो करूं मैं ये दोबारा। जुनू के आग में उबलती मेरी कोशिशों को चाहिए ना कोई और सहारा। DJ
सबसे आगे हिंदुस्तानी। दम निकले इस देश की खातिर बस इतना अरमान है। एक बार इस राह में मरना 100 जन्मों के समान है। देख के वीरों की कुर्बानी, देख के वीरों की कुर्बानी, अपना दिल भी बोला मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला। मेरा रंग दे, मेरा रंग दे, मेरा रंग दे बसंती चोला माए, रंग दे बसंती चोला माए, रंग दे बसंती चोला। धरती सुनहरी अंबर नीला, धरती सुनहरी अंबर नीला, हर मौसम रंगीला, ऐसा देश है मेरा, ऐसा देश है मेरा। ऐसा देश है मेरा, ओ ऐसा देश है मेरा। अपना दिल है हिंदुस्तानी, अपना दिल है हिंदुस्तानी, सारे विश्व में ना कोई सानी, सबसे आगे हिंदुस्तानी। हम लोगों को समझ सको तो, हम लोगों को समझ सको तो समझो दिल भर जाने। जितना भी तुम समझोगी उतनी होगी हैरानी। अपनी छतरी तुमको दे दे कभी जो बरसे पानी। हम में काफी बातें हैं जो लगती है दीवानी। अपना दिल है हिंदुस्तानी, अपना दिल है हिंदुस्तानी, सारे विश्व में ना कोई सानी, सबसे आगे हिंदुस्तानी। सारे जहां से अच्छा हिंदुस्तां हमारा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तां हमारा। हम बुलबुले हैं इसकी, ये गुलसिता हमारा। हम बुलबुले हैं इसकी, ये गुलसिता हमारा। हमारा ईस्ट और वेस्ट, इंडिया इज द बेस्ट। ईस्ट और वेस्ट, यो इंडिया इज द बेस्ट। जहाँ पाँव में पायल हाथ में कंगन, जहाँ पाँव में पायल हाथ में कंगन हो माथे पे बिंदिया। It happens only in India. It happens only in India. अरे आँच नहीं है साँच को चाहे देख ले सारी दुनिया। It happens only in India. It happens only in India. अपना दिल है हिंदुस्तानी, अपना दिल है हिंदुस्तानी, सारे विश्व में ना कोई सानी, सबसे आगे हिंदुस्तानी। संदेश से आते हैं हमें तड़पा।
ऐ वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए। हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम वतन हम नाम है। हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम वतन हम नाम है। जो करे इनको जुदा मजहब नहीं। सर्वात मोठे स्वर्गीय अशोक बडगुजर यांचं काही दिवसापूर्वी निधन झालंय. त्यांच्या सौभाग्यवती यांचंही काही दिवसापूर्वी निधन झालंय. या परिवारातील दुःखाचा डोंगर कोसळला, पण याच्यात सावरण्यासाठी त्यांचे मोठे बंधू दिलीप शेठ बडगुजर यांनी सर्वांना साथ दिली, सर्वांना स्नेह देऊन या परिवाराला पुढे नेलं. त्यानंतर लहान बंधू वाय चेअरमनचं पद, भावी चेअरमनचं पद त्यांनी भूषवलेलं आहे. म्हणजे असा एक कर्तबगार, समाजमान्य, लोकमान्य, सामाजिक जागृती ठेवलेला हा असा परिवार. या परिवारातील हाताने समाजसेवेच्या सोबतच देशसेवासुद्धा घडली. हे खूप महत्त्वाचं योगदान या परिवाराने आपल्या समाजाला, आपल्या गावाला, आपल्या सगळ्या परिसराला दिलेलं आहे. हे आज इथं नमूद करावं असं वाटत आहे. श्रीयुत राजेंद्र बडगुजर यांनी 23 वर्ष CRPFमध्ये सेवा दिलेली आहे. त्यांनी आपल्या सेवाचा कालखंड नागपूरहून सुरुवात करून चेन्नई, जम्मू काश्मीर, त्रिपुरा या ठिकाणी अहोरात्र देशात सेवा केली. त्यांचा जास्त कालखंड हा नक्षलवादी क्षेत्रात म्हणजे सुकमा, छत्तीसगड या परिसरात गेलेला आहे. साधारणतः 6 ते 7 वर्ष त्यांनी सुकमाला आपली नोकरी दिलेली आहे. या परिसरातची जी त्यांनी सेवा होती ही खूप कठीण अशी सेवा मानली गेलेली आहे. या सेवेमध्ये तब्बल 7 वेळेस त्यांचं नक्षलवाद्यांची चकमक झालेली आहे. एकदा रात्रीचा प्रवास करत असताना नक्षलवाद्यांना खबर मिळली की 12 CRPFचे जवान नदीच्या मार्गे जंगलात येत आहेत. जवळजवळ 200 ते 300 नक्षलवाद्यांनी त्यांच्यावरती हमला केला आणि 14 लोक होते. 14 पैकी फक्त एक सैनिकाला वीरमरण आलं. बाकी सर्व या 200 नक्षलवाद्यांना पिटून लावण्यामध्ये, त्याच्याजवळ 16 ते 17 नक्षलवाद्यांना ठार करण्यामध्ये यांना यश आलं. अशा पद्धतीने अतिशय कठीण असा कालखंड नक्षलवाद्यांचा
त्यांनी मध्ये सेवा देणं हे खूप मोठं काम होतं. त्यानंतर छत्तीसगडसारख्या नक्षलवादी एरियात नोकरी केल्यानंतर काही दिवस त्यांचं नवी मुंबई आणि बिजापूर इथे नियुक्ती झाली. नवी मुंबई आणि निजापूरमध्ये थोडं पीस एरिया त्यांना मिळाला. समाजाशी, गावाशी, नातेवाईकांशी, सगळ्यांशी लग्न कार्यामध्ये सहभाग होण्याचा त्यांना वेळ त्यावेळेस मिळाला. एवढी मोठी कठीण अविरत सेवा देशासाठी देणारा सुपुत्र आज देश सेवेतून रिटायर होऊन आज आपण सर्व गाव त्याच्यासाठी एकत्र येऊन मान सन्मानाने सन्मानित करत आहोत. ही खूप मोठी अशी उपलब्धी आपल्या सर्वांसाठी आहे. या शुभ प्रसंगी आपल्या गावातीलच काही लोकांना मी विनंती करतो की त्यांनी येऊन श्रीयुत राजू काका यांचा सत्कार करावा. श्रीयुत नितीन पाटील सर, राजू काका यांचा सहपत्नी सत्कार करावा. ऐ वतन जान जान मन ये समा ये बहार दिल फिदा जानिसा. ऐ वतन जान जान मन ये समा ये बहार दिल फिदा जानिसा. जलवा तेरा जलवा सगळ्यांनी जीवन सत्कार करावा. सोसायटीचे माजी चेअरमन श्री सुरेश अण्णा पाटील यांनी येऊन सत्कार करावा. आजींची तिसरी पिढी, त्या तिसऱ्या पिढीमधून स्वर्गीय अशोक शेठ बडगुजर यांचे चिरंजीव ज्ञानेश्वर अशोक पाटील हे ज्ञानेश्वर अशोक बडगुजर हे पुण्या इथं लोहगावला आपली समाजसेवा अविरत सेवा देत आहोत. त्यांना विनंती करतो त्यांनी आपल्या काकांच्या सत्कारासाठी यावं. राहुल श्रीयुत नारायण देवा, श्रीयुत विशाल शेठ बडगुजर यांनाही विनंती करतो की यांनी येऊन स्वागत सत्कार करावा. श्रीयुत भगवान दादा पोस्टमन यांनी पण येऊन स्वागत सत्कार करावा. तेरा हिमालय आकाश छूले बहती रहे तेरी गंगा. ऊंचा हो इतना इतना बुलंद हो तारों को छूमे तिरंगा. माँ से है माटी, माँ से है माथा, माथे पे माटी सजा के चले. आए चलते रहे बेखौफ हवाएं, लहरा के झूमे तिरंगा. आजाद रहे आबाद रहे तू, तारों को छूमे तिरंगा. माँ से है माटी, माँ से है माथा, माथे पे माटी सजा के चले. माए चलती रहे
में क्या है, कोई शूरवीर ही प्राण दान देता है। माँ से है माटी, माँ से है माथा, माथे पे माटी सजा के चले। माए चलती रहे बेखौफ हवाएं, लहरा के झूमे तिरंगा। आजाद रहे आबाद रहे तू, तारों को झूमे तिरंगा। मेरे लहू का है फायदा क्या, आए ना मां जो ये काम तेरे। माए चलती रहे बेखौफ हवाएं, लहरा के झूमे तिरंगा। आजाद रहे आबाद रहे तू। CRPF व सेना दलातील पोलीसमधील सर्व सैनिकांच्या वतीनं त्यांना त्यांच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा देतो व श्री पारेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांचं रिटायरमेंट लाईफ सुखी समाधानी व आनंददायी जावं. जय हिंद. सुपुत्र श्रीयुत राजेंद्र रतन बडगुजर, प्रत्येक क्षण मृत्यूशी झंजणारं हे व्यक्तिमत्व या पिंपरखेड्यातून, या गावातून भारताच्या प्रत्येक विविध क्षेत्रामध्ये समाजासाठी, पूर्ण भारत देशाच्या संरक्षणासाठी रात्रंदिवस जीवाची बाजी लावून, प्रत्येक क्षण डोळ्यात तेल ओतून संरक्षण करणारं हे एक तुमच्या या पिंपरखेड गावचं एक लाडकं व्यक्तिमत्व. 23 वर्षानंतर या ठिकाणी त्या 15व्या मिनिटात गोळी लागली आणि ते या इहलोकाची यात्रा संपून स्वर्गलोकात गेले. 23 वर्षाचा काळ इतक्या जीवाची बाजी लावून, संसारावर तिलांजली ठेवून, कुटुंबावर, समाजावर, गावावर सर्व सुखसोयी, सर्व गोष्टींना तिलांजली देऊन भारत मातेचं संरक्षण करण्यासाठी राजेंद्र भाऊंनी जे आपल्या रक्ताचं पाणी केलं, खरंच त्यांच्या कर्तव्याला सलाम करावा लागेल, यात कुठलीही शंका नाही. पगार फुल होता, पण कुटुंबासाठी टाइम मात्र चाराने होता. मला ताईंना देखील सांगावंसं वाटतं की कुटुंबासाठी पगार फुल होता, टाइम फक्त 25 पैसे होता. आता गंमत अशी आहे ताई, पगार हाफ आहे, टाइम फुल आहे. तुम्हाला बी डोक्याला बाम आहे. त्यासाठी तुम्ही देखील जे त्यांच्यासाठी सेवा केली त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि लोहारी चामुंडा माता युवा संघटनेतर्फे त्यांचा उरलेला भावी काळ सामाजिक जीवनासाठी, गावासाठी त्यांनी अर्पण करावा व ही अशीच समाजसेवा घडावी आणि त्यांना परमेश्वर उदंड आयुष्य आणि चामुंडा माता बलदंड शक्ती देव. थांबतो. जय हिंद. बंधू आणि भगिनींनो, आपल्या गावातील कस्तुराबाई रतन बडगुजर हे तर रतन की खान आहे. सर्व चारही मुलं रतन आहेत. एक एक रत्नामागे जर विचार केला तर भरपूर सांगण्यासारखं आहे. त्यांना चांगलं उदंड आयुष्य व चांगलं आरोग्यमय आयुष्य हे देव. दोनच जणांचं आयुष्य असतं, दोनच जणांच्या नोकऱ्या अशा असतात की शेवटपर्यंत जवान हा जवानच असतो. तो जर समजा मध्यंतरीमध्ये जर गेला तर तो जवानच राहतो आणि मध्ये जर त्याचं काही झालं तरी तो जवान राहतो. शेवटी सर्व कर्तव्य बजावून घरी आल्यावर सुद्धा तो जर गेला माहीत पावला तरी सुद्धा तो शेवटी जवान म्हणून त्याची खंडपीठ असते. आणि शेतकरी हा शेतकरी असो, शेतकरी आणि जवान यांचं एक नातं एक मावशी आणि आईसारखं असतं. भरपूर जवानसाठी बोलण्यासारखं भरपूर आहे, पण आपल्या गावामध्ये आणि ग्रामस्थांच्या वतीने आपण त्यांची एवढी मिरवणूक आणि त्यांच्या मिरवणुकीमध्ये सहभागी होऊन त्यांना एवढं सहकार्य केलं आणि आपल्या ग्रामस्थांच्या वतीने सर्व ग्रामपंचायत सोसायटी यांच्या वतीने मी त्यांचं खूप खूप आभार मानतो. व त्यांनी आपल्या गावामध्ये जो उरलेला टाईम आणि जेवढा उरलेल्या टाईममध्ये जर समजा येता आलं तर आपल्या गावामधून आज 10 वर्षापासून आजपर्यंत एकही जवान झालेला नाहीये. तर एक तर काय आपल्या गावाला दृष्ट लागलेलं आहे ते कळत नाहीये. स्वतः माझा मुलगा 1-2 मार्कासाठी 1-1 मार्कासाठी राहतोय आणि ग्राउंड काढतो तर पेपर होत नाही, पेपर होतो तर ग्राउंड होत नाही. आता सुद्धा जवळजवळ 10 पोरांनी परीक्षा दिलेली आहे
तर या जवानांनी या मुलांकडे लक्ष देऊन चांगले यांचा पाठपुरावा करून त्यांच्या पाठीशी राहून त्यांना योग्य मार्गदर्शन करावं. माझे 2 शब्द संपवतो. खरी तर आठवण होते ती आमच्या आत्या आदरणीय या गावाच्या पहिल्या महिला सरपंच कस्तुराताई यांची, की ज्यांनी अतिशय कष्टातून पूर्ण परिवार चव्हाण परिवारात अगदी जवळजवळ सर्वच जणांनी, दादा नातेवाईक मंडळीला सांगतो मी, भोकरहून येऊन इथं साम्राज्य प्रस्थापित करून टाकलंय त्यांनी. म्हणजे ते शेतकरी म्हणून आले आणि आता राज्यकर्ते झालेले आहेत. सांगण्याचं तात्पर्य एक आहे की प्रत्येक गोष्ट ही आपल्या स्वकर्तृत्वाने मिळत असते. आणि अशात हे चारी बंधू आहेत. आदरणीय कैलासवासी आमचे अशोक दादा असतील, त्यांचे चिरंजीव हे पुण्याला आहेत, त्यांच्या कर्तृत्वावर दिलीप दादा यांचे चिरंजीव अगदी आमच्या केंद्र शासनाच्या जवाहर नवोदय विद्यालयाला आहेत असतील किंवा राजूदादा असतील. या कुटुंबानं गावात एक वेगळा परिचय हा आपल्या स्वकर्तृत्वाने दिलेला आहे. आता मी फक्त भरत काकांनी जे सांगितलं की गावातले मुलं जात नाहीत म्हणून आमचे दिलीप काका आहेत, राजूदादा आहेत, बरेचसे त्यांच्या सोबत मिलिटरी, CRPF, BSF मध्ये बांधव असतील की जे रिटायर झालेले आहेत, त्यांना मी गावाच्या वतीनं, ग्रामपंचायतीच्या वतीनं एकच विनंती करेल की बाबांनो, तुम्ही फक्त काही ना काही मोरल सपोर्ट देऊन या गावातून निश्चितच बाजूचे गाव अंजनवीर आहेत, शेकडो तिथं जे विद्यार्थी आहेत ते मिलिटरीच्या तयारी करत असतात आणि जात असतात. त्यांचं काही चुकत असेल तर तुम्हीही त्यांना मार्गदर्शन करावे की जेणेकरून आपल्यातून काहीतरी अजून घडतील, अजून देश सेवेसाठी जातील. कारण म्हणतात ना, वतन की सेवा दिमाग से नहीं दिल से करनी होती है. त्या पद्धतीनं यांनी समाजाची, गावाची, देशाची सेवा होईल. तुम्ही देशाची सेवा केली, एवढ्या लांब राहून केलेली आहे, तर तुम्ही निश्चितपणानं आता करू शकतात. आमच्या इथं फार जुने सैनिक होते, कैलासवासी आमचे दगडूजी भाऊ असतील, कैलासवासी भावसिंग हवालदार असतील, आमचे देवसिंग बापू असतील, हे जुने लोक होते. त्यांच्यानंतर बऱ्याच गॅपने मला वाटतं दिनू काका मिलिटरीत गेले आणि त्यांच्यानंतर फक्त जास्तीत जास्त 10 ते 12 जण गेलेले आहेत. गावाची लोकसंख्या 5000 असताना 50 जण सुद्धा मिलिटरीत जात नाहीत. ही गावाची शोकांतिका म्हणावी लागेल आणि ती तुमच्याकडून मी दोघांकडून अपेक्षा व्यक्त करतो की दिनू काका आणि राजू दादा यांनी गावातल्या विद्यार्थ्यांना निश्चितच मॉरल सपोर्ट द्यावा. त्यांना काही सहकार्य लागत असेल तर गावातील निश्चितच ग्रामपंचायतीचे पदाधिकारी असतील, सोसायटीचे असतील, काही समाजसेवक असतील, ते सुद्धा निश्चितच मदत करतील आणि त्यांनी करावी ही अपेक्षा मी त्यांना व्यक्त करतो. आणि काही का निमित्ताने होईना चव्हाण परिवाराने जेवण दिलं म्हणून त्यांचेही मी आभार मानतो. कारण की नातेवाईक मंडळी हो, आम्ही भाग्यवान आहेत की ते आम्हाला जीवतरी घालतायत. या माध्यमातून ही पारेश्वर भगवंताने त्यांना बुद्धी दिली आणि निश्चितच त्यांच्यात आमच्या बहिणीचा मोलाचा वाटा आहे. कारण देशसेवक जो कोणी असतो त्याच्यात त्या स्त्रीने, त्या भगिनीने जर का परिवार सांभाळायचं, हे इकडं देश सांभाळतात, तर आपला परिवार ही ती भगिनी सांभाळत असते आणि तरच तो तिकडे सुरक्षित सेवा देऊ शकतो. म्हणून त्यांचेही मी आभार मानतो. अशाच पद्धतीनं पुनश्च एकच आशा व्यक्त करेल की त्यांनी पुनश्च गावातील विद्यार्थ्यांना कुठल्या तरी पद्धतीनं मार्गदर्शन करावे. शंभू महादेव त्यांना दीर्घायुष्य देव ही पारेश्वर चढी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराज. नितीन पाटील सर, आबासाहेब व सर्व ज्येष्ठ मंडळी, मी CRPFमध्ये 23 वर्ष पूर्ण सर्व्हिस केली. 23 वर्षामध्ये मला भरपूर काही असे प्रसंग आले की ते मी घरी नाही सांगू शकलो ड्युटीच्या दौरान. म्हणजे कठीण परिश्रम, फोर्स म्हटली म्हणजे काही भरोसा नाही माणसाचा. आज जिवंत आहे, उद्या काय होणार हे काही माहीत नाही कोणाला. ते आम्हाला माहीत नाही आज कुठे आहे आणि उद्या कुठं जाणार. पण पारेश्वर भगवानच्या कृपेने 23 वर्ष असे गेले की पताच चालला नाही, सर्व व्यवस्थिशीर पार पडलं 23 वर्ष आपले. आणि असे प्रसंग झालेले आहेत आमच्यासोबत की 10-10, 12-12 घंटे आम्ही इन्काउंटरमध्ये, फायरिंगमध्ये नक्षल्यांच्या अडकलेलो आहेत. पण
जेव्हा बी गोडी चालायची, जेव्हा बी असा टाईम यायचा की नाही भाऊ आपल्यावर गोडी चालते, आता आपल्या जीवाची पर्वा नाही आहे, आपला जीव म्हणजे केव्हा बी जाऊ शकतो, त्या टायमाला मी फक्त पारेश्वर भगवानचं नाव घ्यायचो. पारेश्वर भगवान फक्त तू जे वाचाडणारा, फक्त लक्ष ठेव, सुखरूप घरी जाऊ दे. पण 7 ते 8 इन्काउंटर असे झाले नक्षल्यांसोबत आमचे, तर ते सांगायला जर सांगितलं तर असं म्हणजे अंगाला काटे येतील. असे इन्काउंटर आमचे बिजापूर सुकमा या क्षेत्रामध्ये माझी कमसे कम 23 वर्षामध्ये 8 वर्ष नोकरी आहे. या क्षेत्रामध्ये जायला कोणी तयार होत नाही. फुकून असं पाय ठेवावं लागतं पुढे. कधी बाम टाकून उडवून देतील याचा काही भरोसा नाही. म्हणजे जीवन कधी संपेल असं त्याच्यात माणसाला कळत नाही. पण तो परमेश्वरच राहतो आणि परमेश्वराला आपण मानूनच पुढे पाय ठेवायचे. असा भरपूर प्रसंग आला ड्युटीच्या दौरान, पण भगवंताने आपल्याला सुखरूप घरी पाठवलं. त्यासाठी मी भगवंताचे खूप खूप आभारी आहे. आणि भगवंताने असंच राहिलेलं आयुष्य सुखी समाधानाने जावो अशी मी पारेश्वर चरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय भारत.